हॅलो, अभिलाषा की दुनियामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आलो आहोत उमेळाच्या झेडपी स्कूलमध्ये। तिथे आज आपण नोटबुक्स वाटणार आहोत आणि सॅनिटरी पॅड्स वाटणार आहोत। सो ही आहे आमची उमेळाची झेडपी स्कूल। आता सगळे टीम मेंबर्स येतील आमचे हळूहळू। 12:30ला आम्ही इथे वाटप करणार आहोत आणि ही आमची स्कूल आहे। सगळेजण मस्त शिस्तीत येत आहेत। आज वर्धक वेलफेअर फाउंडेशन या संस्थेकडून तुम्हाला वह्या आणि इतर तुमच्या शालोपयोगी ज्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला लागतात शाळेत त्या वाटण्यासाठी आपल्याकडे टीम आलेली आहे अभिलाषा मॅडमची। आणि तुम्हाला तर माहिती आहे की दरवर्षीच तुम्हाला त्यांच्याकडून वह्या मिळतच असतात। यावर्षी काही नवं नाही आहे आपल्यासाठी। दरवर्षी त्या आपल्याला नेहमीच मदत करत असतात शाळेसाठी, तुमच्यासाठी। तुम्हाला ही मदत का मिळते सांगा बरं जरा आम्हाला। बरोबर, अभ्यास करण्यासाठी, बरोबर की नाही? तुम्हाला कारण तुमचे आई वडील इतके काय श्रीमंत नाही आहेत की एवढ्या महागड्या वह्या तुम्हाला घेऊन देतील, बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला कोणी ना कोणीतरी, आता आपल्या शाळेत तर शाळा सुरू झाल्यापासून कोण ना कोणतरी येतं, तुम्हाला काही ना काही वाटतं, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा आहे? आता वह्या वाटल्या, वह्यांची पानं पडायची का? पण नाही, वह्या व्यवस्थित वापरायच्या, समजलं? आणि त्याचा चांगला उपयोग करायचा। जर तुम्ही चांगले शिकला तर त्यांना किती आनंद होईल। त्या मॅडम दरवर्षी येतात, तुम्हाला काय 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 वाटतात, तुम्हाला जेवायला देतात की नाही? ते का करतात शाळेसाठी हे सगळं? कारण त्यांना असं वाटतं की जी तुम्ही अशी गरीब होतकरू मुलं आहात त्यांनी शिकावं, मोठं व्हावं, बरोबर की नाही? आज तुम्ही सगळ्यांनी त्यांना थँक्यू बोला पहिल्यांदा। नाही 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 नाही, इट्स माय प्लेजर। ताई आता थँक्यू बोलायचं ते कसं देते ना हे करण्यापेक्षा गोंधळ जागेवर बसून या सर येतील तुमच्याकडे। अरुण ये तुला थँक्यू बोलायचं सगळे। थँक्यू बोलत बोला जरा बोलावून घ्यायचं।